बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 11. या अध्याय 11व्याचं आपण वाचन, निरूपण आणि अध्ययन करत आहोत. कालपर्यंत भाग 24 झालेले आहेत, 47 श्लोक झालेले आहेत आणि 616 ओव्या झालेल्या आहेत. आज आपण भाग 25 बघणार आहोत. पण त्या अगोदर कालच्या भागात म्हणजे 24व्या भागात काय झालेलं आहे, त्याच्या अगोदर काय झालेलं आहे थोडक्यात समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. आज अतिशय पवित्र दिन आहे. आषाढी एकादशी आहे. सर्वांनी उपवास केले असतील, पांडुरंगाचं स्मरण केलेलं असेल, सगळ्यांनी उपवास केला असेल. तो उपवास म्हणजे काय खावं काय नाही खावं, खाण्याच्या संदर्भात फक्त उपवास असतो का विचारांचाही उपवास असतो. खाण्याचा उपवास म्हणजे जिभेवर ताबा, पोटाला आराम. आणि विचारांचा उपवास म्हणजे विचारांवर ताबा आणि बुद्धीला आराम. आपण उपवासाला साबुदाणा खातो, भगर खातो, फळं खातो, आणि बाकीचं नेहमीचं अन्न आपण खात नाही. ज्वारी, भाकरी, भात वगैरे ह्या गोष्टी खात नाही. म्हणजे त्या उपवासाच्या दिवशी त्या गोष्टी वर्ज्य असतात. तसंच आपण जर विचारांचा उपवास केला आणि दृष्ट वागणं, इतरांना वाईट बोलणं, चाडी चुगली करणं, काम, क्रोध, मद, मत्सर, मोह या सगळ्यांना लांब ठेवणं, असा जर आपण उपवास केला तर बघा तुम्हाला बुद्धीला किती आराम पडेल, आनंद मिळेल, एक वेगळंच सुख प्राप्त होईल. कुठल्याही अडचणीत तुम्ही येणार नाही. त्यामुळं अन्नाचा जसा उपवास असतो तसा विचारांचाही उपवास असायला हवा. प्रत्येकाने हा करायला हवा आणि हा रोज करायला हवा. तर या 11व्या अध्यायामध्ये, या अध्यायाला विश्वदर्शन योग म्हणतात किंवा मूळ स्वरूप, जे भगवंताचं मूळ स्वरूप आहे, मुख्य स्वरूप आहे, ते मुख्य स्वरूप या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास दाखवलेले आहे. या अध्यायाच्या सुरुवातीसच अर्जुन भगवंताला विनवणी करतो की विश्वरूप मला दाखवा. नंतर भगवंत अर्जुनास विश्वरूप दाखवतात. ते विश्वरूप पाहून अर्जुन थोडासा घाबरून जातो. विश्वरूपाच्या मुखामध्ये सर्व कौरव पांडव यांचे सैन्य मुखामध्ये जाताना तो पाहतो. जसे नद्या समुद्रास जाऊन मिळतात तसे हे सर्व सैन्य, प्राणी मात्र, सैन्यातले घोडे, हत्ती सुद्धा त्या मुखामध्ये जाऊन विलीन होत असताना अर्जुन पाहतो, घाबरतो आणि भगवंताला विनवणी करतो की भगवंता, पूर्वीचं जे तुमचं गोमटं जे चतुर्भुज रूप होतं ते तुम्ही आम्हाला दाखवा.
ते पूर्वीच जे विश्वरूप, पूर्वीच जे गोमट रूप आहे, चतुर्भुज रूप आहे, ते पाहण्यासाठी मी व्याकुळ झालेलो आहे. अशा स्थितीत ते विश्वरूप डोळ्यांनी पहावे, अशी माझी अनंत इच्छा झालेली आहे. कारण स्नेहाचा उपभोग करून जर तुम्हाला आलिंगन द्यावं म्हटलं, तर तुमच्या कोणत्या बोलावं म्हटलं तर तुमच्या कोणत्या तोंडाबरोबर बोलावं? आलिंग द्यावं म्हटलं तर ते कसं द्यावं? कारण हे तुमचं रूप एवढं मोठं आहे, एवढं अपार रूप आहे. आणि बोलायचंच म्हणलं तर कोणत्या तोंडाबरोबर बोलायचं? कारण या तुमच्या विश्वरूपाला अनंत तोंडे आहेत. याकरिता देवा, या विश्वरूपाचे मला भय वाटते, म्हणून हे तुम्ही आटोपून घ्या आणि माझी हौस पुरवा. बघा, आपण असं म्हटलं की या अध्याय नंबर 11 मध्ये, हा अध्याय नंबर 11 हाच म्हणजे नाट्यमय आहे आणि आश्चर्याने भरलेला आहे. ज्ञानेश्वर माऊली सुरुवातीलाच म्हणतात की या या अध्यायात तुम्हाला 9 रसाची प्राप्ती होणार आहे. 9 रस चाखायला मिळणार आहेत. पण त्यातल्या त्यात शांत रस आणि अद्भुत रस, हे दोन्ही रस तुम्हाला जास्त प्रमाणात प्रकर्षानं दिसतील. आणि तसंच आहे. हा अध्याय वाचत असताना आतापर्यंत आपल्या लक्षात आलं असेल की आता शांत रस तर आहेच आहे, पण अद्भुत रस फार आहे. आश्चर्यचकित आपण होतो ज्यावेळेस विश्वरूप धारण करतात भगवंत, त्यावेळेस ते विश्वरूपाचं आघाद रूप, अकराळ विक्राळ आणि विराट रूप, हे ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस आपण अद्भुत रसाची प्राप्ती आपल्याला होते. एवढं कसं असू शकतं? हे असं कसं असू शकतं? आश्चर्य आपल्याला होतं. तर श्रीकृष्णच अर्जुन इथं म्हणत आहे की तुमचं हे विशाल रूप, जे अकराळ विकराळ रूप आहे, जे विश्वरूप आहे, ते तुम्ही आता आटोपून घ्या आणि माझी हौस पुरवा. आता अर्जुन ज्यावेळेस असं म्हणतो की तुमचं विश्वरूप आटोपून घ्या आणि माझी हौस पुरवा, तुमचं चतुर्भुज रूप मला परत दाखवा, तर भगवंत ते तसं दाखवतील का? पहिल्यांदा अर्जुन म्हणाला की तुमचं विश्वरूप दाखवा, मी व्याकुळ झालेलो आहे, नाही पाहिलं तर माझा मृत्यू होईल, म्हणून भगवंत विश्वरूप दाखवतात. मग विश्वरूपाचं नीट आकलन होत नाही म्हणून भगवंत अर्जुनास दिव्य दृष्टी देतात. मग अर्जुनास ते विश्वरूप दिसायला लागतं. प्रकाश असो नसो, डोळे उघडे असो नसो, विश्वरूप दिसायला लागतं. विश्वरूप ज्यावेळेस प्रकट होतं त्यावेळेस आकाशातून सूर्य चंद्र गायब होऊन जातात. सर्वत्र फक्त विश्वरूप दिसू लागतं. त्यानंतर अर्जुन भगवंतास म्हणतो की तुम्ही तुमच्या मुखामध्ये हे जे सर्व प्राणी मात्र गिळून टाकत आहात, सर्व कौरव पांडवांचं सैन्य तुमच्या मुखामध्ये चाललेलं आहे, एवढा तुमचा जठराग्नी कस काय प्रदीप्त झालेला आहे, एवढं तुमच्या मुखात जाऊन सुद्धा तुमचं पोट कस काय भरत नाही, एवढा हावरेपणा बरा नव्हे, अशा पद्धतीनं अर्जुन भगवंतास सुनावतो. आणि त्याचबरोबर तो घाबरलेला सुद्धा आहे. आणि काय म्हणतो की मला या विश्वरूपाचं भय वाटत आहे, ते तुम्ही आटोपून घ्या आणि माझी हौस पूर्ण करा. आणि चतुर्भुज रूपच आमच्या विश्रांतीचे स्थान आहे, ते तुम्ही आम्हाला दाखवा. एवढं सगळं
भगवंतास कोणी सांगू शकतं का? आणि एवढं सगळं भगवंत कोणाचं ऐकू शकतात का? तर हो. कारण अर्जुन हा श्रीकृष्णाचा सखा आहे, मित्र आहे आणि एक चांगला भक्त आहे. त्यामुळेच श्रीकृष्ण अर्जुनाचे ह्या सर्व इच्छा पूर्ण करत आहेत. मग ही इच्छा पूर्ण करतील का? चतुर्भुज रूप पाहायची जी त्याला परत इच्छा झालेली आहे, ती इच्छा पूर्ण करतील का? तेच आपण आज आता पाहणार आहोत. तर भाग नंबर 25, श्लोक नंबर 48, त्याचा श्लोकार्थ आपण वाचूयात आणि पुढे जाऊयात. हे कुरुश्रेष्ठा, या मृत्यूलोकी तुझवाचून दुसऱ्या कोणालाही या प्रकारचे माझे विश्वरूप ध्यानाने, यज्ञाचरणाने आणि दानाने व कर्माचरणाने तसेच उग्र तपश्चर्येनेही दृष्टीस पडणे शक्य नाही. आता अर्जुन म्हणतोय की मला तुम्ही चतुर्भुज दाखवा. त्यानंतर भगवंत काय म्हणत आहेत की हे जे तुला मी विश्वरूप दाखवलेलं आहे, हे याच्या अगोदर कुणालाही दृष्टीस पडलेलं नाही, कुणी ऐकलेलंही नाही. ते मी तुला दाखवलेलं आहे. आणि हे विश्वरूप कुणी कितीही वेदाध्ययन केलं, यज्ञाचरण केलं, दान धर्म केला, कर्माचरण केलं, उग्र तपश्चर्या केली, तरीही ते दृष्टीस पडणे शक्य नाही. आणि असे हे विश्वरूप तू आता नको म्हणत आहेस आणि परत चतुर्भुज रूप दाखवा असं म्हणत आहे. असं भगवंत अर्जुनास म्हणत आहेत. याची सोय पातले आणि वेदी मौनची घेतले, यज्ञ कीर मागवते आले स्वर्गोनिया, साधकी देखिला आयुसू म्हणून वाळीला योगाभ्यासू आणि अध्ययने सौरसू नाही येथ, सिगेची सत्कर्मे धाविंदली स्वयंभ्रमे, तीही बहुतेकी श्रमे सत्यलोकू ठाकिला, तपी ऐश्वर्य देखिले आणि उग्रपण उभयांची सांडिले, एव तपसाधना जे ठेले अपरांतरे, ते हेतुवा अनायासाये विश्वरूप देखिले जैसे, इये मनुष्यलोकी तैसे न फावेची कणवा, आणि ध्यान संपत्ती लागी तूची एकू अथिला जगी, हे परम भाग्य अंगी विरंची नाही. स्वरूपाचे ठिकाणापर्यंत येताच वेदांनी मौन धारण केले. यज्ञ स्वर्गापासून जाऊन मागे परतले. साधकांनी योगाभ्यासाच्या ठिकाणी श्रम पडतात असे पाहून योगाभ्यासच सोडला आणि अध्ययन करण्यासही या स्वर्गापर्यंत येणे सुलभ नाही. पूर्णत्वास आलेली नैमित्तिक कर्मांनी आपल्या मोठेपणाच्या भ्रमाने धाव घेतली, ती तरी मोठ्या श्रमाने सत्य लोकापर्यंत येतात. तपस्व्यांनी यांचे ऐश्वर्य पाहून उभयानेच आपला उग्रपणा टाकला. याप्रमाणे तपसाधना करणारेही यापासून दूर राहिले. ते हे विश्वरूप सहजी जसे तुझ्या दृष्टीस पडले, तसे या मनुष्य लोकात कोणालाही दिसले नाही. आज या जगात धनसंपत्तीला योग्य असा तू एकटाच आहे, ध्यान संपत्तीला असा योग्य तू एकटाच आहेस.
ब्रह्मदेवाच्याही नशिबी या विश्वरूप दर्शनाचे लाभ नाही. ज्यावेळेस अर्जुन भगवंताला म्हणतो की आता चतुर्भुज रूप मला दाखव, हे तुझं विश्वरूप आटोपून ठेव, त्यावेळेस भगवंत अर्जुनास काय म्हणतात बघा, की या मृत्यूलोकी तुझ्याशिवाय दुसरा कोणीही हे विश्वरूप पाहिलेले नाही आणि कोणी ऐकलेलेही नाही. आणि हे विश्वरूप कर्माचरणाने किंवा यज्ञाचरणाने किंवा वेदाभ्यास करून किंवा उग्र तपश्चर्या करून सुद्धा दृष्टीस पडत नाही. आणि आज या जगात धनसंपत्तीला योग्य असा तू एकटाच आहे. धनसंपत्ती कशाला म्हटलेलं आहे, की ज्यानं हे विश्वरूप पाहिलेलं आहे असा तू एकटाच आहेस. ब्रह्मदेवाच्याही नशिबी या विश्वरूपाचा लाभ नाही. म्हणजे जो लाभ ब्रह्मदेवासही मिळालेला नाही तो लाभ तुला मिळालेला आहे. श्लोक नंबर 49, त्याचा श्लोकार्थ. हे अर्जुना, हे माझे असले घोर रूप पाहून तू भिवू नकोस आणि गोंधळूनही जाऊ नकोस. भय सोडून संतुष्ट मनाने माझे हेच रूप पुन्हा नीट पहा. बघा कसं होतं की मुलगा समजा 12वीला आहे, चांगल्या मार्काने पास झाला, दोन्ही परीक्षेत चांगला उत्तम उत्तीर्ण झाला, मग त्याला इंजिनिअरिंगलाही ऍडमिशन मिळू शकते आणि मेडिकललाही मिळू शकते. तर तो संभ्रमित अवस्थेत असतो त्यावेळेस, इंजिनिअरिंगला जावं का मेडिकलला जावं. मेडिकलला गेलं तर आपण डॉक्टर बनू, त्याचे हे फायदे आहेत ते आहेत, आणि इंजिनिअरिंग तर आपलं पॅशन आहे, आवड आहे. मग काय करायचं, या असा जो भ्रमित झालेली अवस्था असते, तशीच अवस्था इथं अर्जुनाशी झालेली आहे. म्हणून भगवंत म्हणतात की तू भ्रमित होऊ नकोस, भिवून जाऊ नकोस, गोंधळूनही जाऊ नकोस. संतुष्ट मनाने पुन्हा तू नीट विचार कर. जसं आपण आपल्या मुलाला म्हणतो तू पुन्हा विचार कर, तुला इंजिनिअरिंगला जायचं आहे का मेडिकलला जायचं आहे. तसंच भगवंत इथं म्हणतं तू गोंधळून जाऊ नकोस, घाबरून जाऊ नकोस, पुन्हा विचार कर. विचार करण्याची पुन्हा संधी भगवंत अर्जुनास देत आहेत. म्हणून विश्वरूपाला भेष लाग, एथीचे भय नेघ नेघ. हे वाचूनी अन्य चांग, न मनी काही. हा गा समुद्र अमृताचा भरला, आणि अवसात वरपडा जाहला. मग कोणीही आथी ओसंडीला, बुडिजेल म्हणून. ना तरी सोन्याचा डोंगरू, एसणा चल चले हा थोरू. ऐसे म्हणून अभेरू, करणे घडे. दैवे चिंतामणी लेईजे, की हे ओझे म्हणून सांडिजे. कामधेनू दवडिजे, न पोसावे म्हणून. चंद्रमा आलिया घरा, म्हणे निगे करीतोसी उबारा. पडियासी पडियतोसी दिनकरा, परतासर. तैसे ऐश्वर्य हे महातेज, आजी हाता आले आहे सहज. की एथ तुझ गडबज होवावी का. परी नेणसी गावडिया, का कोपो आता धनंजया. अंग सांडोनी छाया, अलंगती सीमा. हे नव्हे जो मी साचे, एथ मन करुनिया काचे. प्रेम धरिसी अवगणीचे, चतुर्भुज जे. म्हणून विश्व
विश्वरूप दर्शनाच्या लाभाने तू आज धन्य झाला आहेस. असं का म्हणतात भगवंत? कारण हे विश्वरूप आतापर्यंत कुणालाच दृष्टीस पडलेलं नाहीये. ते ब्रह्मदेवाच्याही नशिबी नाहीये. तर असा तू नशीबवान आहेस. तर असे विश्वरूप दर्शनाच्या लाभाने तू आज धन्य झाला आहेस. बाप रे, याचे भय मानू नकोस आणि या वाचून दुसरे काही चांगले आहे असे मनात देखील आणू नकोस. भगवंत सांगत आहेत अर्जुनास की याच्याशिवाय दुसरं काय चांगलं आहे तू मनात आणू नकोस आणि घाबरून जाऊ नकोस. आपण म्हणतो ना मुलाला की तुझी जी आवड आहे ते कर. तुझ्या नावाच्या समोर डॉक्टर लागावं म्हणून तू मेडिकलला जाऊ नकोस. जे तुला आवडते ते तू कर. तसं भगवंत इथं म्हणतात की तू घाबरून जाऊ नकोस, भय मनात बाळगू नकोस. त्याच्यापेक्षा चांगले दुसरे काही आहे असे मनात देखील आणू नकोस. अरे, अमृताने भरलेला समुद्र जर अकस्मात प्राप्त झाला तर आपण त्यात बुडून मरू अशी भीती तो कोणी सोडून देईल का? जर अमृताने भरलेला समुद्र जर आपल्याला अकस्मात म्हणजे अचानक जर प्राप्त झाला, अमृताचा एक थेंब जिभेवर टाकला तर आपण अमर होऊन जातो. आपला मृत्यू होत नाही. तर असं जे अमृत आहे त्यानं भरलेला समुद्र जर अचानक तुम्हाला प्राप्त झाला तर त्यात आपण बुडून मरू अशा भीतीने तो कोणी सोडून देईल का? तो समुद्र नाही सोडून देणार ना. काहीतरीच काय, अमृताच्या एका थेंबाने जर आपण अमर होत असू तर त्या समुद्रात बुडून मरू का? कारण मरण्यासाठी अमृत प्राशन करावं लागणार आहे. नाकातोंडात पाणी गेलं तरच आपण मरतो ना, पाण्यात गेल्यानंतर. मग अमृत जर नाकातोंडात गेलं तर आपण मरू का? कारण एक थेंब जरी तोंडात गेला तर आपण अमर होणार आहोत. त्यामुळे अशी बाष्कळ भीती मनात बाळगू नकोस. किंवा सोन्याचा डोंगर दृष्टीस पडल्यावर हा एवढा मोठा कसा नेता येईल असे म्हणून कोणी सोडून देईल का? सोन्याचा डोंगर जर तुम्हाला दिसला तर एवढा मोठा डोंगर मी आता घरी कसा घेऊन जाऊ तिकडे राहू दे, जातो माझी मी घरी असं म्हणून तो सोन्याचा डोंगर करून सोडून देईल का? तर अशी ही विश्वरूप जे आहे ते तुला अकस्मात मिळालेला सोन्याचा डोंगर आहे. अचानक तुझ्या समोर प्रकट झालेला अमृताचा समुद्र आहे. तो असं सोडू नकोस. असंच जणू भगवंत अर्जुनास सांगत आहेत. दैवयोगाने चिंतामणी प्राप्त झाल्यावर तो अंगावर घालण्याचे सोडून ओझे होते म्हणून तो कोण टाकून देईल का? दैवयोगाने नशिबाने जर तुम्हाला चिंतामणी जर मिळाला तर तो अंगावर घालून कशाला ओझ म्हणून कोण फेकून देईल का? ते रत्न आहे. एवढं मोठं अलौकिक असं जे रत्न आहे ते कोणी फेकून देईल का? तसेच कामधेनू प्राप्त झाली असता आपल्याला ती पोसवत नाही म्हणून तिला कोणी घालवून देईल का? आता कामधेनू जी माता असते, कामधेनू नावाची जी गाय असते, तिच्या पुढे आपण कुठलीही इच्छा व्यक्त केली तर ती सर्व इच्छा पूर्ण करते. मग अशी जर गाय आपल्याला मिळाली, अशी जर कामधेनू आपल्याला प्राप्त झाली तर तिला मला पोसता येत नाही, तिला चारा पाणी घालता येत नाही म्हणून कोणी तिला घालवून देईल का? असं होत नाही ना. असं करायचं नसतं. शीत उत्पन्न करणारा चंद्र जर घरात आला तर त्यापासून उष्मा होतो असे म्हणून त्याला कोणी बाहेर जा असे कोणी म्हणेल का? चंद्राची तासीरच शीत आहे, थंड आहे चंद्र. मग तो जर चंद्र घरात आला तर घरातलं वातावरण थंड होणार का उष्ण होणार? थंड होणार, एकदम आल्हाददायक होणार. तर त्यापासून उष्मा होतो. चंद्रा तू घरात आल्यापासून मला गरम होतं असं म्हणून त्याला कोणी बाहेर जा असं म्हणेल का?
तू सावली पड पडतोस, तू सावली पाडतोस म्हणून पलीकडे जा, असे कोणी सूर्याला म्हणेल का? असा पण प्रश्न आहे ना. सूर्या, तुझ्यापासून सावली पडते म्हणून तू थोडं पलीकडे जा, असं कोणी म्हणेल का? त्याचप्रमाणे या विश्वरूपाचे ऐश्वर्य आज तुझ्या हाती सहज आले असून तुझ्या अंगी असा घाबरेपणा का उत्पन्न व्हावा? हे विश्वरूपाचे ऐश्वर्य तुझ्या हाती आलेलं आहे अर्जुना, त्यामुळे तू घाबरून जाऊ नकोस, असं भगवंत सांगत आहेत. कारण जर अमृताचा समुद्र कुणाला प्राप्त झाला तर त्यात आपण बुडून मरू अशी कोणी उगीच भीती बाळगत नाही. किंवा सोन्याचा डोंगर आपल्याला मिळाला, अकस्मात मिळाला, तर एवढं मोठं कसं कुठं घेऊन जाऊ म्हणून ते कोणी सोडून देत नाही. चिंतामणी प्राप्त झाला तर तो अंगावर घालून कसं ओझं कोण 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 म्हणून सोडून देत नाही. तसेच कामधेनू प्राप्त झाली आपल्याला तर तिला पोसायचं कसं म्हणून तिला घालवून देत नाही. किंवा जर चंद्र तुमच्या घरात आला तर त्याच्यापासून उष्मा होतो असे म्हणून त्याला कोणी घालवून देत नाही. किंवा सूर्या तू सावली पाडतोस म्हणून पलीकडे जा असं कधी कोणी म्हणत नाही. तर याचप्रमाणे हे विश्वरूपाचे ऐश्वर्य तुझ्या हाती लागलेले असून तुझ्या अंगी हा घाबरेपणा का उत्पन्न व्हावा? अरे तू अंग सोडून पडछाईला आलिंगन देतो आहेस. आपण म्हणतो ना की पाणी पाणी आहे समजून आपण मृगजळाच्या पाठीमागे लागतो. तसंच अंग सोडून आपण सावलीला कधी मिठी मारतो का? तर तसं अर्जुनाचं होऊ लागलेलं आहे इथे. तू आपले मन अधीर करून साकार चतुर्भुज रूपावर प्रीती करतोस, पण ते माझे खरे रूप नव्हे. भगवंत काय म्हणतात की जे चतुर्भुज रूप जे तुला आवडतंय, जे तुला गोमटं वाटतंय, की ज्या रूपात, ज्या मनुष्य रूपामध्ये तू आणि मी आतापर्यंत एकमेकांचे मित्र म्हणून वावरलो, तर ते रूप माझे खरे नाहीये, ते माझं खरं स्वरूप नाहीये. म्हणून पार्था, अजून तरी चतुर्भुज रूपाची आस्था सोड व माझ्या विश्वरूपाची अनस्था करू नकोस. म्हणून अर्जुना, तू माझी चतुर्भुज रूपाची आस्था सोडून दे, कारण ते खरंच माझं स्वरूप नाहीये. आणि जे माझे विश्वरूप आहे, जे खरं माझं स्वरूप आहे, जे मूळ आणि मुख्य स्वरूप आहे, त्याची अनस्था करू नकोस. हे रूप जरी घोर, विकृती आणि थोर, तरी कृत निश्चयाचे घर, हेची करी कृपण चित्तवृत्ती जैसी, रो निघाली ठेवया पासी, मग नुसधेनी देहेसी आपण असे. आज अजाद पक्षिया जवळा, जीव ठेवूनी अविसाळा, पक्षिणी अंतराळा माझी जाय. नाना गाय चरे डोंगरी, परी चित्त बांधिले वसते घरी, तैसे प्रेम एथीचे करी स्थानपती. हे रे वरी चिलेनी चित्ते, बाह्य सख्य सखा पुरते, भोगी जे का श्री मूर्ती ते चतुर्भुज. परी पुढत पुढती पांडवा, हा एक बोलून विसरावा, जे ये स्वरूपोनी सद्भावा, निधावे निघो. हे कही नव्हतेची देखिले, म्हणून भय जे तुझ उपजिले, ते सांडी येथ संचले, असो दे प्रेम. आता करू तुझ्या सारिखे, ऐसे म्हणितले विश्वतोमुखे, तरी मागील रूप सुखे न्याहाळी पातू. बघा, भगवंत विविध
उदाहरणे देऊन अर्जुनास समजून सांगत आहेत की जे माझे मुख्य रूप आहे ते विश्वरूप आहे आणि जे तू चतुर्भुज दाखवा, चतुर्भुजात तुम्ही परत प्राप्त व्हा अशी तू जी इच्छा प्रकट केलेली आहे ते माझे खरे स्वरूप नव्हे. मग त्यासाठी भगवंत म्हणतात की जर कोणाला सोन्याचा डोंगर मिळाला तर तो घेऊन कसा जाऊ म्हणून कोणी सोडून देत नाही. किंवा अमृताचा समुद्र प्राप्त झाला तर त्यात मी बुडून मरेल असं कोणी म्हणत नाही. किंवा कामधेनू प्राप्त झाली असता तिला कसं पोसू म्हणून तिला कोणी घालवून देत नाही. किंवा घरात जर चंद्र आला तर त्याच्यापासून उष्मा होतो म्हणून त्याला बाहेर जा असं कधी कोणी म्हणत नाही. किंवा तू सावली पाडतोस म्हणून पलीकडे जा असे कोणी सूर्याला म्हणत नाही. तर त्याचप्रमाणे हे अर्जुना, हे विश्वरूपाची तू अनास्था करू नकोस आणि जे चतुर्भुज त्याची आस्था तू सोडून दे. हे विश्वरूप जरी भयंकर आवाढव्य आहे तरी त्याच्या ठिकाणी तू आपला पूर्ण निश्चय ठेव म्हणजे विश्वास ठेव. हे विश्वरूप जे तू पाहिलेलं आहे ते भयंकर आहे, आवाढव्य आहे, अकराळ विकराळ आहे, अनेक मुखे आहेत त्याला, प्रत्येक मुखाचा रंग वेगळा आहे. त्यामुळे तू त्या विश्वरूपाची अनास्था करू नकोस. त्याच्यावर पूर्ण निश्चय ठेव म्हणजे विश्वास ठेव. बघा असं भगवंत समजून सांगत आहेत म्हणजे कदाचित ते परत चतुर्भुज रूपात येतील का नाही. अर्जुनाला हे मान्य होईल का. भगवंत जे समजून सांगत आहेत की तू माझ्या विश्वरूपावरच आस्था ठेव कारण तेच मुख्य रूप आहे आणि जे चतुर्भुज रूप आहे ते माझे खरं स्वरूप नाहीये असं सांगितल्यानंतर अर्जुन ही गोष्ट मान्य करेल का. भगवंत परत चतुर्भुज रूपात येतील का नाही बघूयात आपण पुढं. हे विश्वरूप जरी भयंकर आवाढव्य आहे तरी त्याच्या ठिकाणी तू आपली पूर्ण निश्चय ठेव. ज्याप्रमाणे कृपण आपले मन द्रव्याच्या ठेव्यावर ठेवून फक्त शरीरानेच जगात व्यापार करतो. कृपण म्हणजे जो अतिशय कंजूस असतो. तो काय करतो की आपले मन द्रव्याच्या ठेव्याजवळच ठेवून फक्त शरीराने जगात व्यापार. त्याचं मन चित्त हे कायम त्याच्या तिजोरीतच असतं. जो कंजूस असतो ना त्याचं मन कायम त्याचं चित्त त्याच्या पैशातच असतं कायम आणि तो फक्त शरीर रूपानं सर्वत्र भ्रमण करत असतो. किंवा पंख फुटले नाहीत जशा पिलांजवळ घरट्यात आपला जीव ठेवून पक्षीण भ्रमण करीत असते. पक्षीण जी असते चिमणी असते बघा की दाणा आणण्यासाठी पाणी आणण्यासाठी तिला आपलं घरटं सोडून जावं लागतं. पण घरात त्या घरट्यामध्ये जे चिमुकले पिल्ले असतात की ज्यांना अजून नीट पंख सुद्धा आलेले नाहीत, उडता येत नाही, त्यांना सोडून ती बाहेर दाणा आणण्यासाठी जाते. पण तिचा जीव हा पूर्णपणे त्या घरट्यात असतो, त्या घरट्यातील पिलांमध्ये असतो. अथवा गाय जरी डोंगरावर चरत असली तरी तिचे चित्त घरी बांधलेल्या वासराकडे असते. गाय जरी डोंगरावर चरायला गेली तर तिचं पूर्ण चित्त कुठं असतं. तिच्या घरी जे असतं वासरू त्या वासरामध्ये असतं. प्रेम असतं ना वासरावर तिचा, माया असती, लळा असतो. तसे तुझे प्रेम या माझ्या विश्वरूपाच्या ठिकाणी कायम ठेव. भगवंत काय सांगतात की तुझे प्रेम हे माझ्या विश्वरूपाच्या ठिकाणी कायम ठेव. जसं की गायीचं प्रेम वासरावर असतं, पक्षिणीचं प्रेम आपल्या पिलांवर असतं, किंवा जो कंजूस असतो त्याचं मन जसं द्रव्यावरच असतं, पैशावरच असतं, त्याप्रमाणे तू तुझं प्रेम माझ्या विश्वरूपावर कायम ठेव. बाकी मनाच्या समाधानाकरता वर कांती
माझ्या चतुर्भुज मूर्तीचे ध्यान कर. भगवंत काय म्हणतात बघा, इथं नीट समजून घ्या की तुझे प्रेम माझ्या विश्वरूपाच्या ठिकाणी कायम ठेव. बाकी मनाच्या समाधानाकरिता वर कांती म्हणजे वरवर माझ्या चतुर्भुज मूर्तीचे ध्यान कर. जी चतुर्भुज मूर्ती आहे, जे कृष्णरूप आपण ज्याला म्हणतो, ज्याच्या एका हातात गदा आहे, हातामध्ये चक्र आहे, दुसऱ्या हातामध्ये चक्र आहे, एका हातामध्ये शंख आहे. तर हे जे विश्वरूप आहे, हे जे चतुर्भुज रूप आहे, याचं तू ते मनाच्या समाधानाकरती वर कांती त्या माझ्या चतुर्भुज मूर्तीचे तू ध्यान कर. पण तुझे प्रेम मात्र माझ्या विश्वरूपाच्या ठिकाणीच कायम ठेव. परंतु हे पांडवा, वरवर हे माझे वाक्य विसरू नकोस. नाही, परंतु हे पांडवा, वारंवार हे माझे वाक्य विसरू नको की माझ्या स्वरूपापासून तू आपला भाव दुसरीकडे जाऊ देऊ नकोस. तू हे लक्षात ठेव कायम. पांडवा, अर्जुना, हे तू कायम लक्षात ठेव की माझ्या स्वरूपापासून तुझा जो भाव आहे, जे तुझे चित्त आहे, ते दुसरी कुठेही जाऊ देऊ नकोस. हे तू पूर्वी कधी पाहिले नव्हतेस म्हणून तुला भीती उत्पन्न झाली आहे. भगवंत पराकोटीने त्याला समजून सांगत आहेत की हे विश्वरूप तू पूर्वी कधी पाहिलेलं नाहीस. एवढं मोठं आघात की ज्याचे मुख आभाळा एवढे मोठी आहेत. त्याचे डोळे कुठं आहेत आणि पाय कुठं आहेत त्या विश्वरूपाचे, हे लवकर लक्षात येत नाही. एवढं हे मोठं अकराळ विकराळ रूप आहे. अनेक मुखे आहेत, अनेक रंगांची मुखे आहेत. त्यामुळे हे तू विश्वरूप पहिल्यांदा पाहिलेलं आहेस, त्यामुळे तू घाबरून गेलेला आहे. तुला तुझ्या मनात भीती उत्पन्न झाली आहे. पण ती सोडून दे. उगाच अनावश्यक घाबरून जाऊ नको व या विश्वरूपाच्या ठिकाणी तुझे प्रेम कायम राहू देत. तुझे प्रेम हे या विश्वरूपाच्या ठिकाणी कायम राहू देस. आणि वरवर म्हणता किंवा वर कांती तू माझ्या चतुर्भुज मूर्तीचे ध्यान कर. कारण तिची चतुर्भुज माझी मूर्ती आहे, ते माझं खरं स्वरूप नाही. खरं स्वरूप हे विश्वरूपच आहे. नंतर विश्वरूप धारण करणारे श्रीकृष्ण भगवान म्हणाले. आता एवढं सगळं म्हणल्यानंतर भगवंत शेवटी काय म्हणतात बघा, ज्यांनी विश्वरूप धारण केलेले असे श्रीकृष्ण भगवान काय म्हणाले, अर्जुना, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आता आपले पूर्वीचे चतुर्भुज रूप धारण करतो, ते तू सुखाने पहा. एवढं बोलणं झाल्यानंतर अर्जुनाला भगवंत आपलं जे पूर्वीचं जे चतुर्भुज रूप आहे ते मी धारण करतो, ते तू सुखाने पहा असं म्हणत आहे. पण हे पूर्वीचं चतुर्भुज रूप धारण करण्याच्या अगोदर जे विश्वरूपात असलेले जे भगवान श्रीकृष्ण होते, त्यांनी जे काही 2-3 वाक्य सांगितलेले आहेत ते कायम सगळ्यांनीच लक्षात ठेवायचे असे आहेत. ते अर्जुनास काय म्हणतात बघा, की तू माझ्या विश्वरूपाची अनास्था करू नकोस. आणि काय म्हणतात की माझे खरे स्वरूप हे विश्वरूप आहे आणि माझे जे चतुर्भुज रूप आहे ते माझे खरे स्वरूप नाही. त्यामुळे तुझं जे प्रेम आहे, तुझी जी भक्ती आहे, तुझी जी आस्था आहे, ते विश्वरूपावर ठेव आणि वर कांती माझ्या चतुर्भुज मूर्तीचे ध्यान कर. म्हणजे मुख्य काय आहे, मुख्य स्वरूप काय आहे, तर विश्वरूप हे मुख्य आहे. आणि चतुर्भुज रूप जे भगवंतांनी
चतुर्भुज जे रूप धारण केलेले आहे ते या विश्वरूपाने धारण केलेला अवतार आहे. भगवंत अवतार बऱ्याच वेळा धारण करतात, केलेले आहेत. ज्या ज्या वेळेस धर्माचा ऱ्हास होऊ लागतो, तर धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी भगवंत असं रूप धारण करतात. त्यालाच अवतार असे म्हणतात. आणि एवढं बोलल्यानंतर भगवंत म्हणतात की तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आता आपले पूर्वीचे चतुर्भुज रूप धारण करत आहे. जे कृष्ण रूप आहे, जे सावळं रूप आहे, जे निळं रूप आहे, ते मी धारण करतो, ते तू सुखाने पहा. आज आपण इथंच थांबणार आहोत. सगळ्यांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडायचे आहेत. डोळ्यासमोर आज आषाढी एकादश आहे. पांडुरंगाचं स्वरूप डोळ्यासमोर आणायचं आहे. पांडुरंगाची रुक्मिणी मातेची मूर्ती डोळ्यासमोर आणायची आहे आणि मनोमन तिला वंदन करायचं आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.